244 विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे मसाल्याच्या परिचयाचे उमेदवार नारायणआबा पाटील व्यासपीठावरील जेवढ्या मान्यवरांचा नारायणआबांनी नामोल्लेख केला ते आदरणीय व्यासपीठ, उपस्थित या पंचक्रोशीतील महाविकास आघाडीवरती प्रेम करणारे आणि आदरणीय शरद पवारांवरती विश्वास ठेवणारे माझे उपस्थित सर्व मतदार, कृपया त्या ठिकाणी उभारलेली इकडे आली. इकडे जागा आहे, आत या, आत या. नारायणआबा उभा आहे, तुम्ही खाली बसा, इकडे या. बंधू आणि भगिनी, मला वाटतं इथं बऱ्याच वक्त्यांनी त्यांचे विचार मांडले. विचार मांडत असताना, प्रत्येक गोष्टीचं विश्लेषण करत असताना तालुक्यातलं राजकारण, भ्रष्टाचार, लबाडी, योग्य अयोग्य, या प्रत्येक गोष्टीवर त्यांनी विश्लेषण केलं. मला वाटतं मी आता त्या जास्ती गोष्टीवरती बोलणार नाही, पण वस्तुस्थितीवरती मात्र निश्चित बोलणार. आज पाण्याबद्दल आपण या ठिकाणी सांगितलं. स्वातंत्र्यपूर्व काळापासून या तालुक्यामध्ये माझे वडील कैलासवासी नामदेवराव जगताप सामान्य कुटुंबात त्यांनी जन्म घेतला. सुताराच्या नेटावरून मुंबईच्या बेटावपर्यंत त्यांनी त्यांची मजल मारली. शेतकरी असेल, उपेक्षित समाज असेल, बेरोजगार असेल, अनेकांच्या चुली पेटवल्या, त्यांच्या अन्नपाण्याची व्यवस्था केली. मांगीसारखं, कुकडीसारखं आणि उजनीसारखं धरणाची निर्मिती करून तुमच्या वावरापर्यंत माझ्या वडिलांनी पाणी आणलं. त्या पाण्यावरती अनेक जणांनी राजकारण केलं, यशस्वी झाली, काही झाली नाही. मला विषय लांबवायचा नाही, पण मला एवढं निश्चित सांगायचं की विहीर आमची मोटरीचा अडकायसाठी सगळ्यांची गडबड आहे. पण आनंद एवढा आहे की तुमचं भिजतंय आणि भिजलंही पाहिजे. कैलासवासी नामदेवराव जगताप नुसते आमदारच झाले नाही, ते आधी स्वातंत्र्य सैनिक होते. यशवंतरावांसारख्या, वसंतदादांसारख्या मोठमोठ्या विचारवंताबरोबर त्यांनी कारावासामध्ये दिवस काढले आणि त्यांच्या विचाराचा वारसा घेऊन त्यांनी त्यांच्या जीवनाची वाटचाल करत असताना समाजकारण असेल, राजकारण असेल, ते व्यवस्थितरित्या तुम्हाला सांगतो यशस्वी केलं. आणि ह्या तालुक्यातल्या नाही तर पूर्ण जिल्ह्यातल्या लोकांच्या, मगाशी मी म्हणलो तसं, सगळ्याच्या चुली पेटवल्या. एसटी महामंडळ असेल, डीसीसी बँक असेल, जिल्हा परिषद असेल, मार्केट कमिटी असेल, हायस्कूल कॉलेज असेल, अनेक खरेदी विक्री संघ असेल, अनेक संस्थावरती 10,900 लोकांना कामाला लावलं. त्यात मला वाटतं वीट सुद्धा वंचित नाही राहिलं. शेतकऱ्यांना पाणी दिलं,
त्यांच्या मुलाला काम दिलं, त्यांच्या मुलाला शिक्षण दिलं, त्या सगळ्या गोष्टी केल्या. मग बिघडलं कुठं? तर बिघडलं तिथं की ज्या वेळेस तुम्हाला सांगतो स्वाभिमान घाण ठेवून तुम्ही लाचार झाला, त्यावेळेस सगळं विस्कटलं, सगळं बरबाद झालं. बंधूंनो, वास्तविक बघायला गेलं तर मी खूप थकलो, झोप लागली. मी आपला हानू डेरे, मी बारीक कार्यकर्त्याच्यात आमच्या हानू चांदणे, तुमचा हानू डेरे यांच्याकडे आपण जेवायला येतो. राजा भाऊ, माझ्या वडिलापासून आम्ही दलितांच्या घरी जेवतो, सुवर्णाच्या घरी जेवत नाही. आमचं पोक उठत, चांगल्याच्या घरी जेवलं की पोक उठत, म्हणून आम्ही गरीबाच्या घरी जेवतो. मग अशी जेवलो, हानूने आमच्या माशाचं जेवण केलं होतं. मासे, सुंदर मासे, मला आवडले. मी त्याला म्हणलं, हानू ताजे मासे खूप छान लागतात. हो म्हणला, कोंडा चिंचलीवर आणले. इतकं लांब जाऊन घेऊन आला? नाही म्हणले, आमच्याच गावातला श्रीकांत ढेरे गेला होता आणि तो घेऊन आला. म्हणून मासे आणायला? नाही म्हणला, संजय शिंदेने केलेला पूल बघायला. कोणी काय येऊ बिचारा महामान होतो, मग त्याने मला बाईट दाखवली. तिथं रस्त्याला उभारून म्हणत, मामाने कागदावर पाणी केलं, काम केली, म्हणला आपलं झालं तर. ते बाईटवाला म्हणला, मग कुणाला मत देणार आणि कोण आमदार होणार? ते म्हणला, संजय शिंदे होणार. ते म्हणला, काय कामं केली? 5 कामं सांगा. ते डायरेक्ट कॉन्ट्रॅक्ट चिंचलीवरच पळाले. त्याच्या ती काय तिथं पूल केलाय, कोणाची बोल घ्यायला लागेल. ते गुड्या घेऊन बघताना ते मासे घेऊन आले. आणि सुद्धा स्टँडवर पांढरी थम्सअप टाकलेला जात, असे बोलतात म्हणून म्हणलं विचार. आमच्या अवघे सरकारला विचारतो. म्हणजे मगाची म्हणलो मी तुम्हाला की बिघडलं गाडं कुठं, तर हित उचलली जीव लावली जाय. कोंबड्या सुद्धा राव 700-800 रुपयाला इकत, त्या सुद्धा थुकायला लागल्या, आपल्यावर 500 जात आहे. गमतीशीर गोष्ट. एवढ्या संस्था मार्केट कमिटी एवढी मोठी उभा केली कैलासवासी नामदेवराव जगतापांनी 1948. महात्मा गांधी राजाभाऊ विद्यालय उभा केलं. त्यात तुमच्यासाठी अनेक विद्यार्थी शिकले, घडले, मोठे अधिकारी झाले. माझे वडील 4थी शिकलेले, पण ते नेहमी म्हणायचे, शिक्षण ही वाघिणीचं तू त्या भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांचे विचार त्यांच्याजवळ. बाबासाहेब आंबेडकर हे आमच्या वडिलांचं आदर्श होते. दलितांसाठी आम्ही सुद्धा तुम्हाला सांगतो तेवढंच प्रेम करतो आणि दलितांना गळ्याला लावतो. मुस्लिम समाज सुद्धा आमच्या पाठीशी तेवढाच आहे. 12 बलुते सुद्धा आमच्या बरोबर तेवढ्याच आहे. ज्या महाराष्ट्राचा स्वराज्याची निर्मिती छत्रपती शिवाजी महाराजांनी केली, इतिहास वाचा. राजा भाऊ तुमच्या आमच्या सारख्यापेक्षा 12 बलुते त्यांच्या बरोबर होते. त्यांचे अंगरक्षक 17 मुसलमान होते. त्यांचा कायदेशीर सल्लागार हैदर अली मुस्लिम समाजाचा होता आणि त्यांचा जीव वाचवणारा तुम्हाला सांगतो नाभिक समाजाचा होता. आणि त्यांच्या विरोधात जाणारे तुम्हाला सांगतो त्यांचे 7 जण मेवणे अफजल खानाबरोबर ते तुम्हाला सांगतो आई अंबाबाईची मूर्ती फोडायला होती. म्हणून आम्ही जातपात करत नाही. जन्माला येताना जात नाही, मरताना जात नाही. या ठिकाणी सगळ्या उपस्थितांना मी विनंती करणार आहे.
मागाशी थोडस मी उशिरा आलो. राजाभाऊनी मला फोन केला, सगळे वाट बघतायत, घोडे, जीसीपी, फुलं, आमचं खडकीला मला घोड्यावर बसवलं. बसलो. आमचाच कार्यकर्ता सुरेश शिंदे आहे नाही, कोगीर बांधायला सांगतो त्याला. आम्ही घोडेस्वारच आहे आम्ही. खोगीर असा होता की लाकडाच्या तुंब्यावर बसलोय का खोगीरावर बसलोय माकड हाडाचा सत्या नाश. म्हणून बघा काय राजा भाऊ धाडस, पुढं वा पुढं वा पुढं वा. आता वय राहिलं नाही राव, आता साठी ओढून गेलो आहे राजा भाऊ. तुमच्यावानी जेव्हा नाही आम्ही तुपात खेळलाय आम्ही, चटणी भाकरी होती माणसं भाकरी खातो आम्ही, त्याच्यामुळे म्हणलो. तुम्ही मागाशी बोलत बोलत बोलले की भाऊनी 19ला पाठिंबा दिला. मी येणार काय, तुम्ही छत्रपती देव बरोबर होता म्हणून दिला. मी कशाला दिला काय बी असं आमच्यावर ढकलायचं. मग एका भाषणात बोलले भाऊनी ही 2019 ला जिथं आणलं, आता भाऊशाला माघारी पाठवत्या. आदिनाथला कुणी आणलं होतं? मी आणलं होतं का काय? त्यांनी आणलं होतं. ती बुक चालून घेऊन ते जाणं मुरळी होऊन बागलाची त्याची युती करायला मग आणलं होतं तेव्हा तुम्ही फिरू होतं. मी घातलं करा झालं मोठं वाटते चढ आमच्यावरच घालायचं. इतिहास लक्षात ठेव. खरे आवटे खरे खोटे विभीषणाला सुद्धा माहिती ना. विभीषणचा आबावर लय प्रेम. विभीषण त्याच्या आता प्रत्येक वाक्यात सांगणार रात्री 1ला आबाला फोन. अरे झोपूनच देऊ नको. 1ला कशाला फोन करतो? नाही तो उशा पाहिजेच बसायचं आणि लाईट आली की दाऱ्यावर आणायचं. कार्यकर्ते चित्र वाटत कामाच्या वेळेस कामच केलं पाहिजे. विश्रांतीच्या वेळेस विश्रांती केली पाहिजे. भूक लागल्यावरती राजा भाऊ जेवलं बी पाहिजे. हे आमच्या आयुष्याचं गणित आहे आणि त्या गणित नसताना तुम्हाला सांगतो तुम्हाला वेळ दिला पाहिजे. पण रात्री 1ला तुम्ही आम्हाला फोन करायचं, घरची तुम्हाला झोपून देतात का नाही? रात्री तरी कशाला राहणार जातो. आम्ही दोघं असल्यावर दिवसाची पूर्तता करतो की कशाला रात्रीची पाहिजे. आम्ही आहे ना की दुसऱ्याला सांग रात्रीचे डोळे फोडायला, आम्ही दिवसा तुम्हाला देऊ. काय काळजी करायची? आम्ही भाषणात सांगितलं की पाणी कमी, ओव्हरफ्लो पाणी तुम्हाला. देशाचे नेते तुम्हाला सांगतो की पवार साहेब, त्यांच्या कानावर ही गोष्ट घालूच. पण जिल्ह्याचे महाराष्ट्राचे त्यांच्या बरोबरीने काम केलेले आमचे विजयशी मोठे पाटील सुद्धा अकलूजचे नेते आज आहेत आणि त्यांनी सुद्धा कृष्णा भीमा स्थिरीकरणाचं पाणी उजनीत आणले. त्याच्यामुळं पाणी संपायची भानगड नाही. कुणी किती घेऊ द्या. तुम्हाला वाटतं टोपल्या 4च भाकरी त्यांनी व्यवस्था केली. आता तुम्हाला सांगतो टोपलोभर भाकरी द्यायची. आज ना उद्या होईल. 4 दिवस उशिरा लागतील राजाभाऊ, तुम्हाला विश्वास. आणि मोहिते पाटील आहे धैर्यशील भैयाला बी तुम्ही खासदार केले. सगळ्या गोष्टी होणार, काय अडचण नाही. फक्त तुम्हाला काम करायचं आणि ते योग्य करा. तू तरी त्या मगाशी बारक्या ताईने सांगितलं
तिने भाषण केला शेती हे सांगितले शेतीने लहान लेकरांचं वाक्य बरं ते आबा म्हणजे शाळेला कुठे काय मला वाटतं तिने दुसरं कुठं बाहेरगावी नगर का काय सांगितलं आणि आबा तुमच्यावर मुलास पाल्यावर मी शाळेत जाणार आहे सिद्धीचं वाक्य म्हणजे निश्चित सिद्ध होणार आमदार होणार त्या लेकराला कळलं कारखान्याचं वाटोळं कोणी केलं नालच आज तुम्ही आता हसतायची तुमच्यावरच हसतायला का हो या पोरीची तुम्हाला हल्ली ही चूक कोणी केली त्यांनी अकरायला सांगितलं तुम्ही केली हो लागली कोणाला काय झालं अवस्था हजारो शेतकरी ऊस बागायचा तुम्हाला सांगतो हक्काच्या कारखान्यातनं वंचित झाले हजारो कामगार चुली बंद पडले हजारो वाहतूकदार वाहनधारक गरीब म्हणजे मला तुम्ही सांगा किती नुकसान झालं या गोष्टी विचार करा या गोष्टी विचार केला आबाने मागाशी दुःख व्यक्त केलं की मला तुम्ही काटावर पास केलं आमदार केला 252 मताने आमदार 257 मताने आबाला तुम्ही काटावर पास केलं आणि 379 मतांनी मला नापास केलं त्याचं काय का तेवढ्या मतांनी पडलो तुम्हाला काटावर तर दिसत मी काटावर पडलो त्याचं काय करायचं होय राजा भाऊ गमतीशीर गोष्ट मला बसल्या बसल्या आमच्या सोयाजीने सांगितलं की त्यावेळेस तुम्ही मामाला बोलले होते राजा भाऊंना हे करा म्हणून दूध संघाचे आदेश अनुभवी माणूस बऱ्याच वर्ष केले आयुष्यातील काही वर्ष म्हणत पुन्हा रिटायरमेंट आहे या एवढी संधी ज्यांना देणार आहे ती योग्य नाही मला वाटतं तुमचे दूध संघाच्या ह्याच्यावरती मीटिंग झाली दूध डॉक्टरच आणि त्या दिवशी संक्रांतीची शुभेच्छा दिल्या राजा भाऊला डायरेक्टर करा म्हणलं काय हरकत नाही आतापर्यंत केलंय सगळ्यांनी आम्ही कधी त्यांना विरोध केला नाही काय 40 पैकी 35 लोकांनी त्यांना सहकार्य केलं भाऊ म्हणलं साखरात आज तिळगुळाच्या ऐवजी त्यांनी बकरीच कापल्या मग म्हणलं गोड खायला दिलं नाही म्हणून मी बी त्याला डायरेक्ट कधीच नाही बोलव खापलं खोबरं येतं काय तसं काय जेवढी निष्ठेने राहिले ना त्यांचा काटा काढायचा प्रयत्न केला आमचे जवळचे पाहुणे आमचे संतोषराव डेरे त्यांनी सांगितलं तू त्याच्या तुला बोलवलं होतं का त्याच्या सभेत तसं नाही पण ती पहिली सगळी गरीब पार्टी नारायण आबाची ती रोजच व्हॉट्सअप ग्रुपवर हानी नाही तुला ते हानी मागचा वगैरे असले आली आईला निशी की बात किशी नाही शुद्धीत पण देतोय तुला ते उलट शुद्धी जातली असते तर तुला म्हणजे हा बाबा आम्हाला काय हाणायचं केलेली असते त्याचं काय तू मनावर घेतलं मला असं वाटतं की तू संजय शिंदेच्या स्टेजवर तुला बोलवलं होतं का नाही इथं मला बोलायची विनंती केली कुणी नाही आता बोलायची आता हा चांगलं बोलायची तू
चांगला बोला, तू बोलताना बोलला किंवा सगळी जर मला इकडचा का तिकडचा आमचं जमतं. इतकी वर्ष झालं तू आमचा पाहुणा, आम्हाला समजला नाही, तू कोणाच्या ह्यांना काय करायचं? पावला तेच माणसं. जाऊ दे संतोष, मला तुझं आवडलं. कचेरीला मानवानी बोचा घातल्यानंतर होत नाही. मी नारायण आबाला म्हणलं आपला कार्यकर्ता आहे, तू भाषणात बोल. काय बोलू? सफरचंदला बोचा घातल्यानंतर आमदार होत नाही. काय माझ्याकडे विसरलं वाटत. तुम्हाला परवडण्यासारखं काय परवडण्याचं? मागाशी ताईने सांगितलं आमच्या गेल्या शिंदे ताई मला त्या कुठल्या मंत्र्याने रावसाहेब कार्यकर्त्याला करणार काय हो? मला तुम्ही सांगा. सगळे खोक्यात लबाडीत हात गुंतलेले. आपण घरात आला हात कोणी गुंतल्यावर काहीतरी तसं त्यांनी कार्यकर्त्याला ढकललं. हात गुंतलेले आहेत का भ्रष्टाचाराने सगळे? काय आता कार्यकर्ता ढकललाय, उद्या यांचा नंबर आहे. ही जर आता ह्यांनी जर तुतारी हातात नाही घेतली भेटून जाईल. असंच होणार आहे. ही वस्तुस्थिती तुम्हाला सांगतो. मी बऱ्याच वेळा सांगतो, तो माणूस ज्या त्या ठिकाणीच योग्य. घिसाडी घिसाड्याच्या जागी योग्य, सोनार सोनाराच्या जागी योग्य. सोनाराच्या दुकानात घिसाडी शोभत नाही, घिसाड्याच्या दुकानात सोनार शोभत नाही. प्रत्येक ठिकाणी भाजप हे विरोधी पक्षातच शोभत, सत्तेत नाही. सत्तेत काँग्रेसच नाही. मग तुम्हीच उलट केलं, त्याला आम्ही काय करायचं? तुम्ही उलट केलं सगळ्या गोष्टी. या गोष्टीला जबाबदारी तुमची. मगाशी कोणतरी सांगितलं, मला वाटतं वकील साहेब भाऊ कुठे शिवसेने गेले का? बर, त्यांनी मला बरंच सांगितलं की मी आबावर बोलत होतो, करत होतो. पण आबानी कधी त्याला प्रति उत्तर दिलं नाही. आबाने भाषणात सांगितलं की पैलवान एवढा बोहळा नसतो, पण आता आबाने बराबर त्याच्या घेतात आलं नाही. हे मला वाटतं फडणवीस साहेब दात करून कुठं बोलू बरं. बाबाचे दात बोलतच नाही, दात तुम्ही कोरताय. ती कशाला दात कोरताय? तुमचा बाप गेला तर त्यांच्या सापनात येतो. आणि ते म्हणतात वर्ष श्राद्ध घालावे लागेल, देशवाईन महा, महात्वाईन महा, कामक्यान महा, धमक्यान महा, हे आपली तिथं पुढे वाचतात. म्हणजे सांगायचे हे ठेवा ते ठेवा, मग कायम तिथेच असत. देवाने सांगितले, ऋषीने सांगितले, तुला जर त्या पापातनं मुक्त व्हायचे असेल तर ब्राह्मणाला दान दिलं पाहिजे. त्या दुसऱ्या दिलं तुझ्या बापात जाते, ब्राह्मणालाच दिलं पाहिजे, दुसरी माणसं नाही. काय राजा होते तुमचे सोयरेत म्हणून म्हणतो ना, राग येत तुम्हाला. माई आंबेडकर कोण होत्या? मग असं म्हणा की राहू जरा उपभोग घ्यायचं लोक असायचं. बाबासाहेबांच्या विद्वत्तेवरती त्यांनी हे केलं होतं. आणि ती कशी उपाशी राहतात?
ती तुपाशी खात्यात. दोनच घडं असू द्या. कधी माहिती का कोरपायला गेली ही बाई त्या समाजातली ते गटारावर गेलेलं बघितलं सगळ्या मोठ्या पाण्यात मी त्या ह्याला कन्नरला तुम्ही होता ना होतो ना. तेव्हा काही पेर नाही देतात सगळ्याला तेव्हा काढला ही केवढे 5% आणि हे 95%. ही मर 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 लिहिते करते पानाच्या पानं सगळं करते येते का नाही त्याची शाही समजली याला घासल्या जाते त्यातही तुम्हाला काय तरी की असं 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 टाक्यात घासायचं कुणी असं 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 की त्याला कुणी वापरतंय पूर्ण उघडले मागलं बस काम झालं की असं पोकळ दिलं आणि गुतवलं ही दिसतंय की खाली झालं कशाची सांगतोय तुमची अवस्था तशी वर बसलेत ना देवेंद्र फडणवीस जाणव्याला जाणवे हे आणि तुम्ही हे तेवढ्यातच तुमचा वापर बरं झाला की बोकांची सुरू झाला की मागणं काय करायचं लबाड बोलतोय मला सांगा तू मग ह्या गोष्टी लक्षात जर ठेवायच्या असेल तर बदलच करावा लागल बदलच करावा लागल शेतकऱ्याचा जाणता राजा दलित गोरगरिबांचा कैवारी आमचं म्हातार पावसात भिजलं तर तुम्हाला सांगतो महाराष्ट्र हिरवागार झाला जर निवडून त्यांच्या हाताला ताकद दिल्यावर तुमची अवस्था काय होईल तुम्हाला नारायण आम्हाला मत द्यायचं नाही तुम्हाला मत द्यायचंय ते पवार साहेबांच्या तुतारीला आणि ज्यावेळेस तुम्ही तुतारीला मत देणार आहे त्यावेळेस तुम्ही स्वतःलाच तुमचा स्वतः न्याय देणार आहात तुतारीचं मत म्हणजे तुम्हाला सांगतो तुमच्या बेकारीला मिळणारा न्याय बेरोजगारांना मिळणारं काम शेतकऱ्याच्या शेतीभावाला मिळणारा हमी भाव सुशिक्षितांच्या विद्वत्तेला मिळणारा न्याय आणि हा सुजलाम सुफला जर तुम्हाला सांगतो महाराष्ट्र घडवायचा असेल तर शरदचंद्रजी पवार साहेबांच्या तुतार्याला आपल्याला भाव द्यायचा बरोबर आहे तो म्हणला ते कांद्याला बी भाव मिळाला कांद्या वाचून तुम्हाला सांगतो टाकू द्या नाही खरं बोलते खोटं बोलत नाही राजा भाऊ 90 टाकलेलं एक तुम्हाला सांगतो सायकलीवर चाललो होतो चांगलं झुलत होत ती सायकल अशी 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 चांगला रस्ता होता ते मागाशी नाही पुढे बघायला इतक्या लांब गेलं त्याला अंजन डोन तुम्हाला सांगतो ईद झाल्याचा रस्ता नाही दिसला ती तिकडच गेलो बोकडायला रस्ता बघायला तुमच्या गावात आमच्या समजूचा दोष होय समजूस तू हेरून काढतोस का माहिती ते झुलत चाललो पूर्ण प्रेत यात्रा येतो आमच्या ती प्रेस घेऊन चालली होती राजा ते असं वापरत त्या लोकांनी बैठला काही घेऊन सायकल वापरली ही त्याला चुकवायची ही त्याला चुकवायची ही त्याला चुकवायची असं करत करत शेवट संपलं पुढं चाली घडत खाली पडली लोकांची मार 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 एवढ्या आकाबाई अंगात असल्यामुळे ते जाणता घेऊन उठलं सगळ्या बोलायच नाही मला काय संबंध आहे मला तुमचा हाणायचा
ज्याला खडक लागली जी पडली ती काय बोलते तुमचा काय संबंध आहे म्हटलं तीच मी बघून घे. खरं का होईना असू द्या आणि हे बी काय चुकीचं नाही ना काय या गोष्टी म्हणजे त्यांच्या बऱ्याचशा गोष्टी खऱ्या असतील तुम्हाला सांगतो. बरोबर मला या ठिकाणी अरे बाबा गंड पडायचंच काम आहे ह्यो व्हायचा असू द्या असू द्या म्हणून तर ह्या गोष्टी लक्षात घ्या. आपल्याला सगळी सुधारणा करायची सगळ्या गोष्टीकडे लक्ष द्यायचे. चांगल्या वाईट गोष्टीची प्रतवारी करणारी तुमची नजर पाहिजे तुमची अक्कल पाहिजे. स्वतःला घाण ठेवू नका स्वतःला विकू नका. मी हात जोडून विनंती करतो जरी वेळ असला तर बोलच पण तुमचे नळ फुगले त्याची जाण आहे मला. त्याच्यामुळं जास्त वेळ घेण्यापेक्षा समजदार इशारा करा. आमचे दलित असतील मुस्लिम असतील मातंग असतील तुम्हाला सांगतो आमचे बळीराजा म्हणजे आमचा 12 बलुतेदार असेल कुणबी असेल या सगळ्यांचं नेतृत्व फक्त कोण करणारे पवार साहेब. आणि ह्या वयात त्या पट्याने तुम्हाला सांगतो तुमचा प्रपंच सुदृढ व्हायसाठी साहेब तुम्हाला सांगतो सज्ज झाले. मग ह्या गोष्टीचा तुम्ही विचार केला ह्या गोष्टीचा विचार केला. सगळ्यांनी सोडलं त्यांना पुतण्याने सोडलं ह्याने सोडलं त्यांनी सोडलं सत्तेसाठी सोडलं लबाडीसाठी सोडलं. तुम्ही रोज टीव्ही उघडल्यावरती शेतकऱ्याचा प्रश्न नसतो कामगाराचा प्रश्न नसतो आरोग्याचा नसतो सुरक्षेचा नसतो कुठल्याच गोष्टीचा नसतो. मगाशी आमच्या वकील साहेब त्या शिंदे साहेब महिला आरक्षित तुम्ही आरक्षित दे. अहो मंत्र्या संत्र्याला जर भर रस्त्यावर गोळ्या घालत असेल तर तुमचं काय घेऊन बसत. मग त्याच्यामुळे तर आमचं संतोष मिळतो की त्या व्हॉट्सअपवर धमक्या द्यायच्यात म्हणून त्यालाही असुरक्षा वाटते होय. हात तुडील पाय तुडील म्हणते. तुमच्या लक्षातच आलं ही जी मूळ नारायण आबाची पार्टी ती गरीब पार्टी त्यांना ते त्या पद्धतीने दम दिला जातो म्हणून मला ते बोलावं लागलं. आज कोण म्हणजे तुला नारायण आबाची पार्टी गरीब आहे काय तुला अरे बिभीषण नावाचा एक वाघ सोडला तर गाव पळून जाईल. आपलं म्हणाले म्हणतो गरीब आहेत म्हणून आपण दोघं गरीब आहेत आपण यांच्या आश्रयाला राहायचं. भावना ज्या लोकांच्या आता असुरक्षितरित्या झाल्या कुठल्या तरी पुढाऱ्यावरती तुमचा विश्वास आहे का छातीवर हात ठेवून सांगा. कुठल्या नेत्यावर कुठल्या मंत्र्यावर कुठल्या राज्यकर्त्यावर तुम्हालाही कळलं की आपल्या चुका आपल्याला भावल्या. प्रत्येक वेळेस लाडकी बहीण एवढा ही प्रश्नी 5 वर्ष निघली नाही. इलेक्शनच्या 4 महिने काढली ती ह्यांच्या बापदादाची इस्टेट विकून त्याला पैसे दिले नाही तुमचेच पैसे काढले. सगळे विकास ठप्प झाले आणि तुम्हालाच दिलं. 50 रुपयात काय येतो 1,500 रुपये महिना म्हणजे 50 रुपयात काय येतो. माझ्या बहिणीला आमच्या विचार मीठ सुद्धा 1 किलो येत नाही 50 रुपये काय येतं 50 रुपये. हे मित्रा 90 तरी येते का किती लागते तिला 18% जीएसटी लावले यांनी. काय लबाड बोलला ना ती आज सगळ्या गोष्टीला जीएसटी लावली तलपीला सुद्धा लावली. तलप करावं का नाही पण तलपीचा एक प्रकार राहिला. त्या तलपीला जीएसटी लावल्यावर तुम्हाला काय होईल बघा.
75 रुपयाला हा? भेटतो. 25 रुपयाला तुकडा भेटायचा आता 75 रुपयाला भेटतो. त्या बिचाऱ्याने काही पण कुठं मांडावं. तुम्हाला पाणी ऊसाला भाव नाही, ह्याला भाव नाही, त्याला भाव नाही, मालाला तुमच्या भाव नाही म्हणून तुम्ही वरडता. तो माल घेतोय विकत नाही. भाऊ ऐका ना, भाऊ ऐका ना, भाऊ. असं आपण नंतर बोलू. आता ह्या गोष्टी आपण लक्षात घ्या, कारण सरकार बदललं. 140 रुपयाला पिशवी दिली. म्हणून अरे असू दे, असू दे. त्या सगळ्यांना एवढ्या लोकांना त्याच्या भावना मोकळ्या करून द्यायला तुम्ही कुणी समर्थ नाही, मी आहे म्हणून ती वराटते. डोबळे साहेबांनी सांगितलं, सगळ्यांनी सांगितलं. काल साड्याला खूप मोठी सभा झाली. बंधूंनो, हे चोर बाहेर हाकलायचे, नाहीतर भविष्यात तुम्हाला सांगतो माड्याच्या लोकांची काय अवस्था आहे. तुमचे पाहुणे रावळे असतील, नसतील तर तिथं जाऊन विचारा तिथल्या रस्त्यांची काय अवस्था आहे. सगळ्या लबड्या आणि चोऱ्या आहेत. आता सध्या हीच वेळ आली तर नाशिक फवारायचे, राऊंड अप मारायचे. नुसतं मारायचं नाही, त्यात लिंबू पिळायचे, मीठ टाकायचे, युरिया टाकायचं, स्टिकर टाकायचे. फेल नाही गेलं पाहिजे. आणि एकदा खकाटा झाला की आम्ही दोघं आहेत. विभीषण तुला रात्रीचं जागूनच देणार नाही. तो एकदा झोपला चादरीला जाम धरून, सकाळी तुला उठवणार, चल पाणी आले. याची गॅरंटी देतो. आणि आता जास्त वेळ घेत नाही. बंधू गावात नाव नाही सांगत, ते कार्यकर्ते सांगतात, तर ते आपल्याला मत द्यायचंय. तेव्हा म्हणला मी राहणार ते आमच्या ठिकाणी, माझी 50 मत तुम्हाला द्यायचे, पण वस्तीत येऊ नका, रानात भेटा या. आम्ही दोघं त्याला गाडी घेऊन, गाडीला स्टिकर झेंडा हे सगळं सोडून ठेवलं, सगळं पुसून काढलं, त्याच्या रानात गेलो. आणि मग त्यांनी सांगितलं आम्ही दोघं जाणार. अशी परिस्थिती. गीतेमध्ये सांगितलं, हे सांगितलं गीतेत राजाभाऊ की कलियुगामध्ये लोक वाघाला नाही पण उंदराला द्यायचे. मला हा उंदीर मामा माघारी पाठवायचा काय. म्हणून सफरचंदाला संतोष घातल्यानंतर आमदार होत नाही. म्हणून या ठिकाणी आपल्याला तेच सांगायचं बंधू, ही वेळ हातात गेली की 5 वर्ष तुमच्या हातात वेळ नाही. 5 वर्ष तुम्हाला पश्चाताप करावा लागेल. आणि तुमच्या पश्चातापाला तुम्ही जबाबदार आहात, आम्ही नाही. तुमची अवस्था अशी होईल, लांडगा आला रे आला, आणि खरा आला की तुमचा हिशोब मिटला. या गोष्टी तुम्ही लक्षात घ्या. म्हणून मला मगाशी मी म्हटलो की नारायण आबाला मत नाही, पवार साहेबाला मत. आणि ह्या वयात तुमची त्यांनी काळजी घेतली, त्यांना एवढं सहकार्य तुम्ही करणार नाही का? पैसे लई येणार आहेत, ते त्याच्या बापाचे नाही, तुमचे. घ्या आणि मत तिकडं द्या. खरं जर आई बापाच्या अंगात रक्त असेल तर पैसे घ्यायचे, शपथ घ्या. आणि शपथ घेताना म्हणा, देवा तुझी शपथ जरी घेतली तर ही जयवंतरावला लागू दे, आम्हाला लागू दे. काय नाही, मी देवा शपथ घेऊन जाऊ असंच म्हणा. आणि ते पैसे घ्या, मग तुझा द्या मारा. कारण तुम्हाला सांगतो, नका घेऊ म्हणलं तर तुम्हाला सांगतो जीव राहत नसतो तुमचा. 5 वर्ष तुम्हाला सांगतो आम्हाला सुद्धा त्रास होईल, सुख लागायचं नाही. तर घ्या, कारण घेताना विचार करा. हे आपले त्यांनी शपथ घातली तर देवाला म्हणायचं ही जयवंतराव लागू दे, पैसे माझ्या खिशात आले, मी ते घ्यायला तयार आहे. तर तुम्हाला हे अभिवचन देतो.
काय आणि तुम्ही तुतारी वाजवणाऱ्या माणसाला मतदान करून तुम्ही स्वतःला न्याय द्या. पवार साहेबांच्या तुतारीला मत देऊन तुम्ही स्वतःला न्याय द्या अशी या ठिकाणी आग्रहाची विनंती करतो आणि पुढील कार्यक्रमात जाण्यास परवानगी मागतो. जय हिंद.